आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. गॅससाठी जतकरांची झुंबड. OTP असूनही सिलेंडर नाही, ग्राहक संतप्त. जत येथील बाळकृष्ण गॅस एजन्सी समोर आज गुरुवारी गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळली होती. सकाळपासूनच नागरिकांनी एजन्सी समोर रांगा लावल्या असून अनेकांना OTP प्राप्त होऊनही गॅस सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार ग्राहकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे जाडर बोबलाद येथील सन्मुख स्वामी यांनी गेल्या 8 दिवसापासून सतत एजन्सीच्या फेऱ्या मारूनही गॅस सिलेंडर मिळत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. OTP येतो पण गॅस मिळत नाही, वारंवार ये-जा करूनही काहीच निष्पन्न होत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान एजन्सीकडून उपलब्धतेनुसारच गॅस सिलेंडरचे वितरण केले जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. वरून जितक्या टाक्या उपलब्ध होतात तेवढ्याच टाक्यांचे वितरण आम्ही करत आहोत. ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन एजन्सी प्रशासनाने केले आहे. आज एजन्सीकडे 2 गाड्या येण्याची शक्यता असून त्यापैकी एक गाडी आधीच दाखल झाली आहे. या गाडीतून सुमारे 320 सिलेंडरचे वितरण सुरू आहे. दुसरी गाडी आल्यानंतर उर्वरित ग्राहकांना गॅस सिलेंडर देण्यात येणार असल्याची माहिती एजन्सीकडून देण्यात आली. दरम्यान वाढती मागणी आणि मर्यादित पुरवठा यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. जनसंवाद लाईव्ह न्यूजसाठी प्रमोद मेटकरी, जत. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.